नमस्कार. मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. आज 1 मे महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिवस. पण याच दिवशी बदलापूरमधील हिंदी शिक्षा प्रसारक मंडळाच्या हिंदी विद्यालयामध्ये एका शिक्षिकेला आपल्या न्याय हक्कांसाठी त्या शाळेच्या समोर अक्षरशः गटारीच्या बाजूला बसून धरणं आंदोलन करावे लागतंय. नेमकं कारण काय आहे? नेमका अन्याय काय झालेला आहे? आपण जाणून घेणार आहोत. माझ्या सोबत आहेत आंदोलनकर्त्या देवयानी देसले. कशासाठी आजच्या दिवशी तुम्ही हे आंदोलन जे आहे ते आरंभलं? अ, माझं नाव देवयानी दीपक देसले आहे. मी जवळजवळ 2 वर्ष हिंदी विद्यालयामध्ये प्रामाणिकपणे आणि बिना वेतन काम करत आहे. माझा प्रस्ताव पूर्व मुख्याध्यापिका श्रीमती कमला जयस्वाल मॅडम आणि अध्यक्ष मनोज कुमार शुक्ला यांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद ठाणे प्राथमिक यांना पाठवला आणि माझी नियुक्ती 27/2/2025 रोजी माझी नियुक्ती आली. त्याच्यानंतर विभागीय उपसंचालक मुंबई इथे माझं शालार्थ आय साठी प्रस्ताव सादर केला गेला आणि त्याच्यानंतर माझा प्रस्ताव 8/10/2025 रोजी आला. त्याच्यानंतर तो प्रस्ताव हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेश यादव सर यांच्याकडे तो प्रस्तावाची कॉपी आलेली आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये फक्त माझं शालार्थ आय साठी वेतन पथकाला माझा पगार काढण्यासाठी प्रस्ताव सादर करायचा होता त्यांच्या सहीनिशी, पण त्यांनी तो देण्यास नकार दिला. त्याच्यानंतर काय कारण आहे की त्यांनी नकार दिला ह्या सगळ्या गोष्टींसाठी? मी त्यांना विचारणा केली आणि 6 महिने जवळजवळ पत्रव्यवहारही केलाय की तुम्ही असं का करताय, म्हणजे त्याला कारण द्या मला. ते प्रत्येक वेळी उडवाउडीची उत्तरं करतात की संस्थेच्या अध्यक्षांनी मला असं मनाई करायला द्यायला मनाई केली आहे किंवा तुमची भरती बोगस आहे, किंवा त्यांच्याकडे असं शासनाचं कोणतंही पत्र नाहीये की माझी भरती बोगस आहे किंवा मी अनधिकृत आहे. तरीही त्यांनी मला हे पत्र देण्यास नकार दिलाय. माझा प्रस्ताव ते वेतन पथकाकडे पाठवत नाहीयेत. त्याच्यासाठी मी त्यांना जवळजवळ 6 महिने पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्यांनी मला असं म्हटलं की तुम्ही संस्थेशी बोलणं म्हणजे काय, सेटलमेंट म्हणजे काय, हा विषय मी त्यांना उपस्थित केला. म्हटलं ते मला म्हणतायत की तुम्ही संस्थेशी जाऊन बोला. तर म्हटलं ठीक आहे, मी बोलायला तयार आहे, पण मी बाहेर जाऊन बोलणार नाही. तुम्ही शाळेमध्ये त्यांना बोलवा आणि मी त्यांच्याशी शाळेमध्ये बसून बोलू शकते जे काय आहे ते. कारण मी त्यांना बाहेर, मी लेडीज आहे आणि बाहेर जाऊन बोलणं मला ते परवडत नाही आणि मी बोलणार नाही, तसं करणार नाही. तर तुम्ही त्यांना इथे बोलवा. त्यांच्याशी मी बोलणी पण केली की सर, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांना विचारणा केली की तुम्ही माझा प्रस्ताव पाठवण्यास नकार का देत आहात मुख्याध्यापकांना. तर त्यांनी असं कारण दिलं की तुमची भरती जी आहे अनधिकृत आहे, तुमचा प्रस्ताव खोटा आहे, तुमचा शालार्थ आय खोटा आहे, म्हणजे शासनाने जे माझी नियुक्ती केली ते सगळं खोटे आहेत. आणि 2 वर्ष संस्थेच्या निदर्शनास आलं ना या सगळ्या गोष्टी? मग संस्थेचे सचिव जे आहेत ते पूर्वी उपाध्यक्ष होते आणि आता ते सचिव आहेत आणि त्यांच्या काळामध्येच माझा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तेच आता विरोध करत आहेत. मग माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे जर माझ्या विरुद्ध म्हणजे शासनाने लेटर दिलं आहे का की मी अनधिकृत आहे किंवा माझी भरती बोगस आहे, असं असेल तर ते लेटर मला दाखवा. शासनाकडून तर माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी त्या लेटरच्या आधारावर त्यांच्याकडे मी मागणी करते, पण ते मला देण्यास नकार देत आहे. प्रशासन यामध्ये काही मध्यस्थी करते का? मी शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. बदलापूर शहराचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडेही गेले, पण त्यांच्याकडनं मला काही न्याय मिळाला नाही. म्हणून मला आता नाईलाज म्हणून शेवटचा पर्याय ठिय्या आंदोलन करावं लागत आहे. लढ्यामध्ये देवयानी सोबत आपल्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पोळ. काय वाटतं तुम्हाला, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एका सावित्रीच्या लेकीला अशा पद्धतीने लढा द्यावा लागतोय? सर, सावित्रीच्या लेकींनी तर पहिल्यापासूनच सावित्रीमाईंनी जो लढा दिला तो आता आम्ही पण देतच आहोत. आज 1 मे महाराष्ट्र दिवस आहे. सगळीकडे लोक सण साजरा करतायत, पण आज आम्ही दोघी जणी, तुम्ही बघताय की आज आम्ही इथे सकाळपासून ठिय्या आंदोलन देत आहोत. पण प्रशासनाने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. अजूनही इथे कुठलाही प्रशासकीय अधिकारी यांनी आम्हाला फोनही केलेला नाही किंवा ते आलेले नाही. आज ह्या 10 महिने झालं लढतायत आणि ह्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता 2 महिने झालं यांचा हजेरी बुकवर यांची हजेरी घेणं सुद्धा बंद केलेलं आहे. तर हा जो यांच्यावर अन्याय आहे त्यांच्या विरोधात मी यांच्यासोबत आज ठामपणे उभी आहे. जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही आणि ह्यांचा वेतनाचा प्रस्ताव हा पुढे पाठवला जात नाही, हजेरी बुकवर त्यांची हजेरी घेतली जात नाही आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही दोघी जणी इथे ठिय्या आंदोलनासाठी बसून राहणार आहोत. मेरा नाम मनोज शुक्ला है और हिंदी विद्यालय में अध्यक्ष हूँ। संस्था का
आपसी विवाद के कारण उनका रुका हुआ है। हमने उनका प्रस्ताव प्रॉपर नियमानुसार किया है और उनकी जो नियुक्ति हुई है वो शासन ने दी है। पहली जो मुख्य अध्यापक थी उनका रिटायरमेंट हो गया, उन्होंने उनको रुजू अहवाल सब दिया है। और अभी जो मुख्य अध्यापक है उनका कहना है हमें डॉक्यूमेंट नहीं मिला है इनका, जो कि सारे डॉक्यूमेंट पे उन्होंने रिसीव किया है। वो रिसीव कॉपी मैडम के पास है। हमने भी शिक्षणाधिकारी से कहा, शिक्षणाधिकारी ने भी उनसे कहा कि वो प्रस्ताव भेज दीजिए, लेकिन जो कमेटी पहले थी वो कमेटी के कुछ लोग मतलब छोड़ दिए। अब पहले एक ही थी, बाद में वो छोड़ दिए। वो आपसी विवाद के कारण दो लोगों ने, अहमद हुसैन खान और जय कुमार यादव, इन लोगों ने उनको पत्र दिया ऑब्जेक्शन। लेकिन मैं उनसे बार बार पूछ रहा हूँ कि शासन का कोई पत्र है क्या? वैसे तो कोई किसका ऑब्जेक्शन डालेगा तो वो निराधार रहता है जब तक शासन का कोई आदेश नहीं आता है। लेकिन उन्होंने मतलब इन्हें परेशान किया और हम आज पूरी कार्यकारिणी मंडल मतलब आम सभा ले रहे हैं विशेष। उसमें जो भी निर्णय होगा, जैसे भी होगा, हम तुरंत करेंगे और इनका ठिया आंदोलन समाप्त करने की कोशिश करेंगे।